जर तुम्हाला गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास असेल किंवा थोडं जरी चाललं तरी पोटऱ्या दुखतात, टाचा दुखतात, नसा अखडतात आणि जर तुम्हाला अनेक वर्षांपासून पायदुखीचा त्रास असेल, गोळ्या औषधे घेऊन सुद्धा फरक पडत नसेल, वारंवार कंबर दुखत असेल, सांधे दुखत असतील आणि काही केल्या हे आजार परत परत येत असतील, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन जाऊन थकले असाल, पैसे लावून लावून थकले असाल, तर तुमच्यासाठी अतिशय प्रभावशाली घरगुती उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय 100% तुमचे सर्व दुखणे तुम्हाला अगदी पहिल्यासारखा 35व्या वर्षाचा वयाचा जोश तुमच्या शरीरामध्ये येईल आणि मरेपर्यंत तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. लोक चालू शकत नाहीत, ते सुद्धा अगदी पळायला लागतील, इतका जादुई हा उपाय आहे, जो स्वतः डॉक्टर स्वागत तोडकर यांनी आपल्या पेशंट्सना करण्यास सांगितला आहे. तोच जादुई उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, हल्ली वाढत असलेली सर्वसामान्य समस्या ती म्हणजे पाय दुखणं. पाय दुखणं म्हटलं की त्याच्यामध्ये पिंढ्या किंवा पोटऱ्या दुखणं असेल, टाच दुखणं आहे, पायाचा घोटा किंवा नडगी दुखणं असेल, मांड्या दुखणं असेल किंवा गुडघे दुखणं असेल. म्हणजे कमरेच्या खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला जास्त ते असहाय्य व्हायला लागतं. चालणं मुश्किल होतं, उभारणं मुश्किल होतं, कुठलंही काम करणं मुश्किल होतं. खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाया आहे, ज्याच्या जोरावरती आपल्या शरीराचा डोलारा उभा राहतो, ज्याच्या जोरावरती आपण सगळी कामं करू शकतो. एकूणच आपलं दैनंदिन जीवन सुद्धा पायांच्यामुळेच आहे. आपण व्यवस्थित जगू शकतो. आणि जर समजा ह्या पायाला वेदना होत असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाय दुखण्याची नेमकी कारणं कुठली असतात, ज्याच्यामुळे पायदुखी होते आणि त्याच्यासाठी कुठले कुठले घरगुती उपाय करायचे, जेणेकरून आपल्याला आपली पायदुखी कायम स्वरूपासाठी बंद करता येईल. बऱ्याचदा आपण ह्या पायदुखीसाठी वेगवेगळी औषध गोळ्या घेतो, मलम लावतो, अजून काय काय करतो, कुठले हे डॉक्टर ते डॉक्टर करतो, पण कायमस्वरूपी काय त्याला आराम आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत औषध गोळी आहे तोपर्यंतच आपल्याला आराम वाटतो आणि त्यानंतर मग परत पायदुखी सुरू होते आणि एकूणच आपली पायदुखी आपल्याला आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरते. मित्रहो, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच बाजूचं बेल आयकनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. चला तर मग पाहूया. सगळ्यात सुरुवातीला पाहूया पाय दुखण्याची नेमकी महत्त्वाची कारणं कुठली असतात. जर तुम्ही कारणं समजून घेतली आणि ती दूर केली, त्याच्यासोबत काही घरगुती उपाय केले, तर तुमची पायदुखी 101% थांबेल, ही माझी गॅरंटी आहे. बऱ्याचदा आपण कारणं समजून घेत नाही, फक्त उपचार करत बसतो, गोळ्या खात बसतो आणि जे कारण आहे पायदुखीचं ते दूरच करत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी मुळातून आपली पायदुखी नष्ट होत नाही, बरी होत नाही. त्यामुळे हे कारणं नीट लक्ष देऊन ऐका आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वात प्रकृती जास्त वाढणं. जेव्हा जेव्हा शरीरामध्ये कुठे वेदना होतात तेव्हा त्याचा अर्थ असतो की वात दोष निर्माण झालाय. आता वात दोष निर्माण का बरं होतो? तर शरीर शुष्क होणं, शरीरामध्ये कोरडेपणा होणं, शरीर वृक्ष पडणं, शरीरामधले पाण्याचं प्रमाण कमी होणं आणि त्याचा परिणाम म्हणून वात निर्माण होतो आणि त्या ठिकाणी वेदना निर्माण व्हायला लागतात. वात निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण काय? तर कोरडा आहार घेणं. कोरडा आहार म्हणजे कुठला? तर बेकरीचे प्रॉडक्ट असतील, जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, तळलेले पदार्थ जास्तीचे, साखर असलेले जास्तीचे, मिठाचे नमकीन असलेले किंवा सोडायुक्त पदार्थाचा वापर जर तुम्ही जास्त करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढते, तुमचा वृक्षपणा वाढतो, कोरडेपणा वाढतो. परिणामी तुम्हाला वेदना व्हायला लागतात, कारण हे सगळे पदार्थ शरीरातलं पाणी शोषून घेण्यासाठी जबाबदार ठरतात. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक पेशींच्या मध्ये असणारं जे महत्त्वाचं पाणी आहे ते कमी होतं. परिणामी तिथं वातदोष निर्माण होतो. नंबर दुसरं, अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं किंवा अति जास्त शारीरिक कष्ट करणं. दिवसभर शेतामध्ये काम करणं, वाकणीचं काम करणं, एक ठिकाणी बसून काम करणं, उभं राहून काम करणं, जास्तीचा प्रवास करणं, लांबचा प्रवास नियमितपणे दररोज कुठल्या ना कुठल्या कारणासाठी करणं असेल किंवा शिवणकाम असेल किंवा गौंड्याच्या हाताखाली बरेच जण काम करतात, कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतात, तर अशा लोकांना वातीचा त्रास किंवा या दुखीचा त्रास जास्त जाणवतो. नंबर तिसरं कारण आहे
पोट व्यवस्थित न साफ होणं. पोट व्यवस्थित नाही साफ झालं तर पोटाचा कोटा तसाच शिल्लक राहतो. तिथे गॅस तयार होतो, अपचन होतं, बद्धकोष्ठता निर्माण होते. त्यामुळे वात वाढते आणि ह्या वेदना नक्कीच पायाच्या वरती परावर्तित होतात आणि आपल्या पायाला गोळे यायला लागतात, पाय दुखायला लागतात. त्यानंतर नंबर 4, पाळीच्या समस्या असतील, पाळीमध्ये जास्त एखाद्या स्त्रीला जास्त त्रास होत असेल तर अशा वेळी देखील पायदुखीची समस्या वाढते. यासोबतच या पाळीच्या दरम्यान हॉर्मोनल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात, त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होऊ शकते, मांसपेशीं दुखणं वाढू शकतं. त्यानंतर नंबर 5 आहे एक ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणं. बरेच जण दिवसभर एक ठिकाणी 5-6 तास बसून राहतात, खुर्चीवर बसून राहतात. खरं तर खुर्चीवर जेव्हा आपण पाय लोंबकाळत बसून जास्त वेळ काम करतो त्यावेळेस ते अतिशय धोकादायक आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही उभं राहता किंवा पाय लोंबकाळत ठेवता तेव्हा पायाकडचा जो सर्क्युलेशन आहे, रक्ताभिसरण आहे, ते बिघडून जातं. सोबतच पायाच्या मांसपेशी आकडून जातात, टणक होतात आणि परिणामी तिथे वेदना सुरू होतात. नंबर 6, जास्तीचं वजन असणं, लठ्ठपणा. जर उंचीपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त तुमचं वजन असेल तर त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी जास्त होते. कारण संपूर्ण बॉडीचं वजन जे आहे वाढलेलं ते पायाला सहन करावं लागतं. परिणामी पायावर जास्तीचा ताण येऊन, गुडघ्यावर जास्तीचा ताण येऊन ते दुखायला लागतं. आणि म्हणूनच हे वजन जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर त्यासाठी देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता. कुठलाही व्यायाम न करता वजन कसं कमी करावं, तो बऱ्याच जणांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स दिला, कमेंट्स केल्या, खूप लोकांना तो आवडला. आपण देखील तो व्हिडिओ आवर्जून पहा. नंबर 7, दररोज जास्तीचा जास्त वेळ प्रवास करणं, लांबचा प्रवास करणं. काही जणांचा व्यवसाय दुसऱ्या गावाला, नोकरी दुसऱ्या गावाला असते. मग अशावेळी त्यांना रोजचा प्रवास करणं गरजेचं असतं. तर हे देखील एक कारण आहे पायदुखीचं. कारण जास्त वेळ तुम्हाला बसावं लागतं पाय लोंबकाळत ठेवून. त्यामुळे पायाकडे रक्ताभिसरण बिघडतं आणि पायदुखी सुरू होते. नंबर 8, जास्तीचं जागरण करणं, उशिरा झोपणं, उशिरा उठणं. हल्ली खूप लोकांच्यामध्ये हे दिसून येतं. रात्रभर मोबाईल बघणं किंवा काही लोकांना कामाच्या निमित्तानं जागावं लागतं आणि संध्याकाळी सकाळी ते लोक उशिरा उठतात. म्हणजे एकूणच झोपेचं चक्र बिघडतं. परिणामी शरीराला, मनाला पुरेसा आराम मिळत नाही. सगळ्या पेशी थकून जातात दिवसभराच्या कामामुळे आणि त्यातल्या त्यात रात्री झोप मिळत नसेल, पेशींना आराम मिळत नसेल तर पायदुखी सुरू होते. नंबर 9, चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं. बरेच जण व्यायाम करतात पण चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात आणि तो व्यायाम चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे पायदुखी होते. बरेच जण चालण्याचा व्यायाम चांगला असतो म्हणून करतात, पण चालण्याची पद्धत चुकीची असते म्हणून त्यांना पायदुखी होते. नंबर 10, सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभरामध्ये चालताना पायामध्ये चुकीच्या पद्धतीची चप्पल किंवा चुकीचे शूज असणं. कारण बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष करतात. काहीतरी दिवसभर आपण कठीण पृष्ठभागावर चालत असतो, घरामध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा रोडवर चालत असे कुठेही मऊ पृष्ठभाग आपल्याला मिळत नाही, माती नसते किंवा अजून कुठल्या गवतावर आपण चालत नाही. त्यामुळे पायाच्या मांसपेशी, पिंडरीच्या, मांडीच्या मांसपेशी ह्या आकडून जातात, त्यांना वेदना होतात, त्यांना व्यवस्थित असा कम्फर्ट मिळत नाही. यातूनच जर तुम्ही समजा चप्पल घालत असाल, सोल असणारी चप्पल घालत असाल, तुम्हाला कम्फर्ट नसणारी चप्पल, बूट घातल असाल तर तुमची पायदुखी जास्त वाढू शकते. त्यामुळे तुम्ही बूट किंवा शूज कुठले घालताय हे देखील महत्त्वाचं आहे. ते चुकीचं असेल तर त्याच्यामुळे देखील पायदुखी होऊ शकते. आता पाहूया याच्यासाठी घरगुती उपाय काय काय करायचे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीचं मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे. सोबतच जंक फूड, फास्ट फूड जर तुम्ही खात असाल तर ते आत्ताच बंद करा. जास्तीचं मीठ खात असाल, जास्तीची साखर, जास्तीचा सोडा अजिबात खाऊ नका. यासोबतच तुम्ही पायांना तेल लावून सोडू शकता. खोबऱ्याचं तेल असेल किंवा तीळ तेल किंवा कुठली औषधी तेलं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं पायाच्या मसाजसाठी वापरू शकता. रात्री झोपताना तुम्ही मसाज करा, तुम्हाला चांगलं वाटेल. नंबर 2, गरम पाण्याचा शेक घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून किंवा वाळूचा शेक असेल, विटेचा शेक असेल, ज्यामुळे तिथलं रक्ताभिसरण चांगलं सुधारून पायाची वेदना कमी होण्यासाठी मदत होते. सोबतच वात देखील कमी होतो. 3रा उपाय आहे, एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये एरंडाची पानं टाका. ते पाणी उकळा. ते पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाय बुडवून बसा, तुम्हाला आराम वाटेल. नंबर 4, नियमित व्यायाम करा आणि तो व्यायाम शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित असावा. कुठलाही काही अवजड, अतिश्रांताचा, अतिश्रमाचा काहीतरी वेगळंच केलंय, वजन उचललंय आणि मग पायदुखी जास्त सुरू होऊ शकते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायामाला सुरुवात करा. त्यातल्या त्यात एक
चांगला महत्त्वाचा व्यायाम जो सरसकट सगळेच करू शकतात तो म्हणजे योगासन आहे, ज्याचं नाव आहे वज्रासन. या वज्रासनामध्ये बसल्यामुळे तुमच्या पायाकडचं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं, पायापेशी, पायाच्या मांसपेशी मजबूत होतात, पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होतात. खास करून पिंडरीची मांसपेशी महत्त्वाची असते, ज्याला आपण सेकंड हार्ट असे म्हणतो. ही पिंडरीची मांसपेशी पायाकडील रक्तप्रवाह हृदयाकडे पाठवण्यासाठी मदत करते, त्यामुळे ह्याला आपण सेकंड हार्ट म्हणतो. आणि हे जर मजबूत व्हायचं असेल त्यासाठी पायाची पिंडरी मांसपेशी मजबूत झाली पाहिजे, आणि हे मजबूत करण्यासाठी वज्रासन आपल्याला मदत करतं. यासोबतच जर तुम्हाला कंबरदुखी असेल ती देखील कमी होतं, बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर त्याच्यामध्ये देखील या वज्रासनामुळे आपल्याला आराम मिळतो. सोबतच ज्यांना डीव्हीटी किंवा व्हेरिकोज वेन्सचा आजार आहे त्यांना देखील हे फायदेशीर ठरतं. ज्या लोकांना दिवसभर एक ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा उभं राहून काम करावं लागतं, शिवणकाम असतं, गवंड्याच्या हाताखाली काम असतं, जास्तीचा प्रवास करावा लागतो, लोकांनी दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा 10 ते 15 मिनिटं तरी वज्रासनामध्ये बसणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ह्या पाय दुमडून बसता येत नाही, गुडघेदुखी असेल किंवा पाय दुखत असेल, पालथी मांडी घालताच येत नसेल काही कारणामुळे, वजन जास्त असल्यामुळे, तर अशा लोकांनी भिंतीला काटकोनामध्ये पाय अशा प्रकारे लावून त्या ठिकाणी 5 मिनिटं 10 मिनिटं जर तुम्ही या पोझिशनमध्ये राहिलात तर तुम्हाला याचा चांगला फायदा पायांच्या मांसपेशींना मजबूत होण्यासाठी होऊ शकतो. यासोबतच जर तुम्ही दिवसभरामध्ये एक ठिकाणी बसूनच जास्त वेळ काम करत असाल तर अशावेळी दर 1 तासाला कमीत कमी आवर्जून ब्रेक घ्या. 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा किंवा थोडीशी स्ट्रेचिंग करा, तुम्हाला चांगला आराम वाटेल. तुम्हाला पायदुखी असो किंवा नसो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आठवड्यातनं एकदा तरी आवर्जून करा. आठवड्यातनं एकदा पायाला मसाज करा, पायाला शेक द्या, वज्रासनामध्ये नियमितपणे बसत चला. चप्पल, शूज कम्फर्ट असतील असेच वापरा. खास करून मी सजेस्ट करेल ते म्हणजे स्पोर्ट शूज तुम्ही वापरा. महिला असेल किंवा पुरुष असेल, स्पोर्ट शूज चांगल्या क्वालिटीचे मिळतात, ते वापरा. तुम्हाला एकदम कम्फर्ट वाटेल. तुमची पायदुखी, टाचदुखी 30 ते 40% ह्या बूट बदलल्यामुळे, चप्पल बदलल्यामुळेच कमी होऊ शकते. एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या पायाच्या वेदना कमी होत नसतील, टाचदुखी कमी होत नसेल, पिंडऱ्या कमी होत नसतील, मांड्या कमी होत नसतील, तर होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये यासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार घेऊ शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.